हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटैल, आणि कनका पडो गाभाळाची भरी, तेथे आहे थोरी नागवन, किंवा आणि कनका काही गाभाळाची भरी, पडो येथे थोरी नागवन, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, आणि कनका पडो गाभाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल, आणि कनका पडो गाभाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. विठ्ठल विठ्ठल करो प्रथम करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जनने देवाची, तीन श्री साहात तजा माझा दंडवत, काखे झोळे पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, मंगल भावना मंगल प्रभु सुद शरदाची मंगल भावना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटैल, आणि कनका पडो गाभाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. प्रस्तुत भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये आज प्रथम दिनी कार्यक्रम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज तुम्हा सर्व जीवांना मायाजाळ तोडण्याचा उपाय सांगतात, अर्थात दुःख जाण्याचा मार्ग सांगतात. अभंगाचा जर विचार केला तर या अभंगातून महाराजांनी नामाचा प्रभाव सांगितलेला आहे. जो काही या ठिकाणी 3 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यापैकी आजचा हा प्रथम दिन आहे, आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी मला या कार्यक्रमाची सूचना केली
असे आपण सर्वांना परिचित असणारे हरिभक्त परायण वैष्णव महाराज यांच्याद्वारा येण्याचा योग प्राप्त झाला आणि हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जो काही पानगव्हाणे परिवार आहे त्यामध्ये आपले राजेंद्र बाबा आहेत, डॉक्टर विजय भाऊ आहेत, सगळा त्यांचा परिवार आहे. या परिवारांच्या तर्फे दरवर्षी या ठिकाणी दत्त भगवंताचा कार्यक्रम साजरा केला जातो. दत्त भगवंताच्या बद्दल या परिवाराची फार फार मोठी निष्ठा आहे, फार मोठी श्रद्धा आहे. सर्वांचं जीवन हे श्रद्धेतून चाललेलं आहे. आणि त्या श्रद्धेचा देखील त्यांना चांगल्या परीने अनुभव देखील आलेला आहे. दत्त भगवान कोणाला कमी करत नाही. जो दत्त भगवंताचं करेल भगवान देखील त्यांचं चांगलंच करेल. ददाती देणे असा त्याचा अर्थ आहे. ददाती म्हणजे देणे, अर्थात जो फार देणार आहे म्हणून त्याला दत्त असं म्हटलेलं आहे. गोड असा हा कार्यक्रम आहे आणि हे स्थान म्हणजे जंगल में मंगल असं म्हटलं तरीही चालेल. चोंडी हे गाव आहे आणि या गावातील एका भागामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. हा सुंदर असा आश्रम आहे आणि या आश्रमाची दरवर्षी प्रगती होतच आहे. काही ना काही प्रगती ही मंडळी करत आहे. तेव्हा त्यांच्या श्रद्धेतून हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांच्याच वतीने ज्यांनी मला निमंत्रित केलं असे सर्व प्रिय असणारे वैष्णव महाराज यांच्याद्वारे ही सेवा मला प्राप्त झाली. जसं हनुमंताचं जीवन हे देवातही मोडलं जातं आणि संतातही मोडलं जातं, तसंच दत्त भगवंताचं जीवन हे देवातही मोडलं जातं आणि संतातही मोडलं जातं. दत्त भगवंताने कुठं असं युद्ध केलं असं काही दिसत नाही. अलिप्त रूपाने राहिले, कसलाच मोह दत्त भगवंताने केला नाही. आणि हा जो नाथ पंथ आहे, नवनाथ पंथ, याला जी काही शक्ती प्राप्त झाली, अनेक सिद्ध्या प्राप्त झाल्या, हा सगळा आशीर्वाद दत्त भगवंताचा आहे. विठ्ठला संप्रदाय तसा आदिनाथ भगवान शंकराचा आहे, पण या सर्वांना जी काही शक्ती प्राप्त झाली, सामर्थ्य प्राप्त झालं, याचं सगळं काही श्रेय दत्त भगवंताकडे. नवनाथ पंथीय लोकांनी 12 वर्षे साधना केल्या, त्यातून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. पण आणखी काही सिद्धी प्राप्त होण्यासाठी या सर्वावर आणि दत्त भगवंताची कृपा आहे. अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांच्या पोटी दत्त भगवंताचा अवतार झालेला आहे. हा चरित्र भाग नंतर उद्या तुम्हाला ऐकायला मिळेलच. अवतार देवाचा असतो, अवतार संताचा असतो.
तृ तरते म्हणजे तरणे, अवतरते म्हणजे जन्माला येणे. अवतार शब्दाचा अर्थ हा उच्च प्रतीचा आहे. जो खाली येतो त्याला अवतार म्हटलं आणि जो वर जातो त्याला उद्धार म्हटलं. जड जीवांचा उद्धार असतो आणि भगवंताचा अवतार असतो. विठ्ठला एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार असा भगवान परमात्मा काही कारणासाठी तो दत्त भगवंताच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे. या निमित्ताने ही सेवा चालू आहे. तेव्हा भगवंताची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग तसा नामपर आहे. विठ्ठला दत्त भगवंताची साधना करेल त्याला दत्त भगवान काहीच उणं पडू देणार नाही. त्याला सगळं काही वैभव प्राप्त होईल. पण त्या पद्धतीने देवाची साधना, देवाची उपासना केली, नामचिंतन केलं, अशा रूपाने मंदिराच्या रूपाने तुम्ही जर भगवंताचा कार्यभाग केला तर निश्चितपणे भगवान देखील तुम्हाला सगळं वैभव देणार. विठ्ठला तीन देवाचं प्रतीक म्हणजे दत्त भगवान आहे. दत्त भगवंताला तीन तोंड आपण पाहतो. याच्यामध्ये ब्रह्मदेव आहे, याच्यामध्ये भगवान शंकर आहे, याच्यामध्ये भगवान विष्णू परमात्मा आहे. असं तीन देवाचं रूप म्हणजे प्रत्यक्ष दत्त भगवान आहे. विठ्ठला विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटैल. अनेक नका पडू घाबाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. तर या अभंगातून महाराजांनी गोड असा विषय मांडलेला आहे. एकतर नामाचं सामर्थ्य प्रतिपादन केलं, पण खऱ्या अर्थाने महाराज उत्तरार्धामध्ये बोलतात तेने मायाजाळ तुटैल. जीवनामध्ये जे काही दुःख प्राप्त होत असतं याला कारण मायाजाळ आहे. विठ्ठला तेव्हा मायाजाळ तोडण्याचा उपाय सांगतात, अर्थात दुःख जाण्याचा मार्ग सांगतात. सर्वांना नको आहे ते दुःख आहे आणि सर्वांना हवं ते सुख आहे. पण जीवनामध्ये असं की जे हवं ते सुख मिळत नाही, जे नको ते दुःख जीवनातून टळत नाही. इच्छा सर्वांना सुखाची आहे पण प्राप्ती मात्र सर्वांना दुःखाची आहे. असं का होतं तर जिथं आपण खरंच सुख आहे तिथं आपण प्रयत्न करत नाही, जिथं खऱ्याच अर्थाने दुःख आहे तिथं आपण प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला ज्या संसारामध्ये आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो त्या संसाराचा जर आपण निसर्ग पाहिला, त्या संसाराचं आपण जर स्वरूप पाहू लागलो तर त्या संसाराचं मूळ स्वरूप तसं दुःख देण्याचं आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतो, जो ज्याचा स्वभाव असतो, शक्यतो तिथं कितीही प्रयत्न करा त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. विठ्ठला आणि जो ज्याचा स्वभाव असतो, जे त्याचं स्वरूप असतं, शक्यतो त्यामध्ये असा बदल घडत नाही. याबद्दल एक तुकाराम महाराजांचाच अभंग आहे जरा वेगळा, पण त्यातील चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा एळकोट राही Jai 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 Jai
दैवयोगी झाला पागा, त्याचा एडपोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. वाघ्यानंद खंडोबाचा भक्त, पण त्याचं दैव चांगलं, भाग्य चांगलं की काही साहस न करता त्याला उच्च पद मिळालं. अशा उच्च स्थानी आरूढ झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. एक अशीच बाई राजाकडे काम करणारी, दासी म्हणून असणारी, तेव्हा त्याच दासीला राजाने वरलं, अर्थात तिच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली? ती आता पट्ट राणी झाली. मग पट्ट राणी झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्ट राणी केले तिसी. तिचे हिंडले राहे ना मूळ स्वभाव, तिचे हिंडले राहे ना मूळ स्वभाव, तिचे हिंडले राहे ना मूळ स्वभाव, तिचे हिंडले राहे ना मूळ स्वभाव. आधी होती दासी, पट्ट राणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक असा ब्राह्मण मनुष्य, त्याचं दैव चांगलं, भाग्य चांगलं, काही कष्ट न घेता, काही साहस न करता, खर्च न करता, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. अर्थात त्याला राजगादी प्राप्त झाली. मग राजगादी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होता ग्रामजोशी, आधी होता ग्रामजोशी, राज्य पदाले त्यासी. त्याचे पंचांग राहे, त्याचे पंचांग राहे मूळ स्वभाव, त्याचे पंचांग राहे मूळ स्वभाव, त्याचे पंचांग राहे मूळ स्वभाव. मूळ स्वभाव जाईना. तर जो ज्याचा स्वभाव, जे ज्याचं स्वरूप, ते शक्यतो त्याच्यात फरक होत नाही. तसा या संसाराचा विचार केला तर याचं मूळ स्वरूप जे आहे ते सुख देण्याचं नसून दुःख देण्याचं. बरं, संसार किती दुःख देतो गणित नाही त्याला. एकतर संसारामध्ये थोडे दुःख नाहीत, अनंत दुःख आहेत. विठ्ठल अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाशान फुटती, भज काप चित्ती भरलासे. या संसारामध्ये अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख. बरे, या संसारामध्ये कोणाला कोणतं, कोणाला कोणतं, कोणाला कोणतं दुःख आहे. सर्वांचं दुःख मी सांगू शकत नाही, पण दुःखच नाही असं जीवन, असा मनुष्य जगामध्ये प्राप्त होणार नाही. विठ्ठल एखाद्याच्या जीवनामध्ये नसेल फार दुःख, पण काहीतरी असतंच, काहीतरी दुःख असतं. या जीवनामध्ये कोणाला आजाराचं दुःख, तर कोणाला शेजाराचं दुःख, कोणाला चोराचं दुःख, तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख आहे. दुःख नाही असं जीवन जगामध्ये प्राप्त होणार नाही. भले तुम्ही राजा जरी असला तर तो देखील दुःखीच. विठ्ठला विठ्ठला. राजा दुःखी जा, प्रजा दुःखी जा, राजा दुःखी जा, प्रजा दुःखी जा. दुखिया घर बैरागी, दुखिया घर बैरागी, दुख के कारण शुकदेव ने उतरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया.
ज्याच्याकडे पाहिलं तो दुःखीच आहे. काही ना काहीतरी दुःख जीवाच्या जीवनामध्ये असतं. बरं, संसार दुःखच का देतो, सुख का देत नाही? सुख का देत नाही? असेल तर सुख देणार, नसेल तर कुठून देणार? कारण ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळतं. असेल तर मिळतं, नसेल तर कुठून मिळणार? जसं धरणात असेल तर कुठं येणार? पाटात येणार. टाकीत असेल तर नळात येणार. आडात असेल तर पवऱ्यात येणार. खिशात असेल तर हातात येणार. आणि कपात असेल तर बसीत येणार. विठ्ठल संसार दाखवताना सुख दाखवतो, पण देताना मात्र दुःख देतो. दिसताना सुख, पण मुळात दुःख. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका माणसाने असं नाव ऐकलं की देशामध्ये असं गाव की ज्याचं नाव भूत गाव आहे. मग त्याने असा तर्क केला की नक्कीच त्या गावामध्ये भूतच असावेत, त्या गावात सगळे भूतच असावेत. आणि म्हणून तो प्रयत्नाला लागला. काही गरज नव्हती, पण डोकं कमी होतं. लागला, प्रयत्न करू लागला. अनेक गावं फिरला, पण त्याला काही कुठं भूतगाव शक्यतो सापडलं नाही. पण एका माणसाने सांगितलं की आमच्या बाजूला आहे बा, कानी पडले बा, तिथं भूतगाव आहे म्हणून. डायरेक्ट त्या दिशेने गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, तर त्या गावी देखील जाऊन तो जवळपास पोहोचला गेला. दुपारचा प्रसंग, आणि दुपारी त्या गावामध्ये तो जवळजवळ देखील आला. तेवढ्यात त्या गावातून दुपारच्या प्रसंगी एक माणूस बाहेर पडला. बाहेर आला तेव्हा दोघांची भेट झाली. राम राम श्याम श्याम. तेव्हा या ग्रस्ताने विचारलं, का हो, हे गाव भूतगावच का? हे गाव भूतगावच का? तेव्हा तो मनुष्य म्हटला, मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झालेत. म्हटलं, मी मरून 2 वर्ष झालेत, मग भूतच काय? यात काय शंका? विठ्ठला विठ्ठल. एकंदर तो माणूस दिसायला माणूस होता, पण असायला भूत. दिसायला माणूस, पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख, पण असायला दुःख. विठ्ठला तेव्हा संसारामध्ये अनंत दुःख आहे. असे काही दुःख प्राप्त माणसं की ज्यांच्या जीवनामध्ये सदा सर्वदा दुःख दुःख. शेवटी ते सगळे माणसं कंटाळून गेले की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दुःख जाण्याचा मार्ग मिळेल. असं काय करावं नेमकं? त्या सर्वांच्या काने जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्ती प्राप्त झाली की चला अशा महान संताकडे गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल. आणि म्हणून काही माणसं आले महाराजाकडे. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्वांनी अगदी नम्रतेने दर्शन केलं आणि सांगू लागले की महाराज, आम्ही सर्व माणसं दुःखप्राप्त माणसं आजपर्यंत अनेक दुःख सहन केले, पण इथून पुढे काही शक्य होणार नाही. एवढंच करा, आमच्या जीवनातून दुःख जाईल असं काहीतरी सांगा, मार्ग सांगा. तेव्हा महाराज म्हटले, ठीक, तुम्हाला वाटतं ना दुःख जावं, तर याकरता तुम्ही आरंभाला एक करा. तुमच्या ठिकाणी जे काय प्राप्त मायाजाळ आहे ते दूर करा, ते नष्ट करा. तुमचं तो मायाजाळ दूर झालं, नष्ट झालं की समजा तुमचं दुःख गेलंच. पण महाराज, तुम्ही अगदी मोठा शब्द वापरला, पारिभाषिक शब्द वापरला. मायाजाळ म्हणजे काय ते तर आम्हाला कळत नाही. ते मायाजाळ तरी कशाने जाणार, त्याचा तरी मार्ग सांगा. तर त्याचा सुंदर मार्ग, गोड मार्ग महाराज अभंगाच्या पहिल्या हरी 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 हरी
चरण आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटैल. तर माया जाळ तुटण्यासाठी अर्थात दुःख जाण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सर्वांनीच हरिनामाचं चिंतन करा. हरिनाम हे दिसायला सोपं जरी असलं याचं फळ फार मोठं आहे. दुःख जावं वाटताना आणि सुख मिळावं असं वाटताना याकरता देवाचंच नाम चिंतन करा. विठ्ठल तुम्ही हरी म्हणा, हरी म्हणा. भव दुःखाच्या छेदना, दुःख जाण्यासाठी हरिनाम सर्व सुलभ असा उपाय आहे. सर्वांनी हरी हरी असं म्हणा. महाराज केवळ एकाला सांगत नाहीत. या अभंगातली जी सांगणं आहे हे केवळ एकाला नाही, केवळ एका जातीला नाही, केवळ एका पंथाला नाही आणि केवळ एका धर्माला नाही, सर्वांना उद्देश म्हणतात. हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाळ तुटैल, तेने माया जाळ तुटैल. आणि नका भरू काबाळाचे घरी, आणि नका भरू काबाळाचे घरी. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. कारण देवाचा मार्ग हा सर्वांसाठी खुला मोकळा आहे. या मार्गामध्ये यारे यारे रान थोर, या मार्गामध्ये कट नट जावे, शुद्ध होई जावे, कट नट जावे, शुद्ध होई जावे, कट नट जावे, शुद्ध होई जावे, कट नट जावे. खटनट यावे, शुद्ध हो निजावे, दौंडी पिठे भावे चुखा मेळा. भगवंताचा भक्ती मार्ग सर्वांसाठी खुला आहे, मोकळा आहे. कोणीही नामचिंतन करू शकतो. कोणालाही नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. सकळ असे येते आहे अधिकार, कलियुग धार हरिनामे. हरिनामाचा सर्वांना अधिकार आहे. हरिनाम हे सगळ्या मार्गामध्ये सोपा आहे. भक्तिपंथ बहु सोपा. भक्ती मार्ग सगळ्या मार्गामध्ये अगदी सोपा आहे. इतर मार्ग अवघड आहेत. विठ्ठला प्रत्येकाच्या जीवनामध्ये हरिनाम असावं आणि ते फारसं अवघड नाही. हरि को नाम सदा सुखदायक, हरि को नाम सदा सुखदायक, लगत नहीं कछुदा. मेरो मन क्यों न भजे हरि नाम, मेरो मन क्यों न भजे हरि नाम. हरिनाम अगदी सोपं आहे आणि ते घेतलं तर जीवनाला अर्थ आहे. त्याने जीवनाला शोभा आहे. जरी सामान्य वाटलं पण ते सामान्य नाही, सगळ्यामध्ये भारी आहे. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी. त्याचं फल फार मोठं आहे पण कळत नाही. शहाणा तो ध्वनी घेतोय. ते विठ्ठला विठ्ठला.
हरिनाम धरलं तर सुख आहे आणि जीवनामध्ये संसार धरला तर दुःख आहे. माणसाला मस्त कळतं पण वळत नाही. हरिनाम हे मनापासून घ्या, व्याकुलतेने घ्या, प्रेमाने घ्या, अगदी अंतःकरणपूर्वक घ्या. असं जर नामचिंतन केलं तर त्याचं निश्चित फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नाम हे सुखच देत असतं पण कळत नाही. विठ्ठला हरिनामामुळे आपले जीवन त्याला अर्थ आहे, त्याला सार्थक आहे, त्याला शोभा आहे. जसं मंदिर सुंदर आहे पण अशा सुंदर मंदिरामध्ये जर दिवा नसेल तर त्या मंदिराला शोभा नाही. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना जैसे बिना पुरुष की नारी है, जैसे पुत्र बिना मातारी है. जल बिन सरोवर जैसा है, जल बिन सरोवर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना मंदिर चांगलं आहे पण मंदिरात जर दिवाच नसेल तर त्या मंदिराला शोभा नाही. तसं जीवन चांगलं आहे, सुंदर आहे. अशा सुंदर जीवनामध्ये देवाची भक्ती नसेल, नामचिंतन नसेल तर त्या जीवनाला शोभा नाही. विठ्ठला आणि म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त होण्यासाठी, जीवनाला शोभा येण्यासाठी याकरता जीवनामध्ये नामचिंतन अवश्य करा. बाकी करा न करा त्याचा आग्रह नाही, पण देवाची भक्ती, देवाचं नामचिंतन. भक्तीचे प्रकार तसे अनेक आहेत पण सगळ्यात सोपं म्हणजे भगवंताचं नाम आहे. विठ्ठला नाम हे कोणालाही घेता येतं, कुठेही घेता येतं, कसंही घेता येतं आणि कितीही घेता येतं. नामाला कसं कोणतंच बंधन नाही. जातीचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही. कोणी नाम घेऊ शकतो. विठ्ठला हरी 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 तुम्ही म्हणणारे. हरी 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 तुम्ही म्हणणारे. हरी 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 तुम्ही म्हणारे. 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 हरी तुम्ही म्हणारे. हरी 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 तुम्ही म्हणारे. अगदी सोपं सांगतात महाराज. दुःख जाईल तुमचं पण जर असं केलं तर, अर्थात हरिनाम घेतलं तर. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ सर्वांनीच म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माझा तोठील. अर्थात तुमचं दुःख जाईल. महाराजांनी विचार केला पण बरेच लोक इतर साधनामध्ये रत आहेत. महाराज म्हणतात नाम सोडून, भक्ती सोडून या कलियुगामध्ये इतर साधनाच्या नादी लागले तर तुमची फसवणूक होणार, तुमची नागवण होणार. हे गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून. आणि कनका पाडू कामाने वाली. आणि कनका पाडू कामाने वाली. आणि कनका पाडू कामाने वाली. आणि कनका पाडू
गाभारावे आणि कनका आणि कनका पडो गाभाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन. इतर साधनाच्या नादी लागू नका. इतर साधना ज्या त्या परीने आपापल्या परीने भारी आहेत, चांगले आहेत, पण एवढं मात्र केलं की नामापेक्षा भारी नाहीत. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये ठराविक काही मार्ग, त्यामध्ये कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. पण या सगळ्या मार्गामध्ये भक्ती मार्ग, भक्तिपंथ भवसु कर्म मार्ग आहे. कर्म म्हणे पै तकवन अथवा कर्मे काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेवले. कर्म काय, पाप काय, पुण्य काय, चांगल्याला कळत नाही. काही वेळेला ज्याला आपण पाप समजते तिथं पुण्य होऊ शकतं, आणि ज्याला पुण्य समजतीचं पाप देखील होऊ शकतं. पुण्य करता होय पाप, दूध पाजून पोशीला साप, आहे का नाही. विठ्ठल या कलियुगामध्ये माणसाने कर्म करावं, पण अति कर्मठ होऊ नये. अति कर्मठपणा केला तर तो अंगलटी येत असतो. एका गावामध्ये एक मनुष्य फार मोठा कर्मठ, त्याने गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान संपल्यानंतर त्याच गंगेचं आचमन घेतलं. तर आचमन घेताना त्याच्या तोंडामध्ये भाताचं शेत गेलं, ते डायरेक्ट पोटातच गेलं. त्याने विचार केला, हे आलं कसं गेलं, कसं आलं, कसं गेलं, कसं आता आलं तर आलं, गेलं तर गेलं, सोडून द्यावं, पण नाही, आलं कसं गेलं कसं. तर त्याने दृष्टी टाकली, वरच्या बाजूला एक बाई दिसली. ती बिचारी भांडे कुंडे घासत होते. त्याने तर्क केला की नक्कीच या बाईच्या पासूनच हे शेत आलेलं असावं. पण डायरेक्ट तिथं गेला, जाऊ नये पण गेलाच आणि विचारलंच की बाईसाहेब तुम्ही कोण आहात. तर म्हटले मी आदिवासीन बाई. बरं मग एवढ्या दूर कशाला आलात, तुम्हाला दिसत नाही म्हणले. एवढ्या दूर येण्याचं कारण मला शिवायचं नाही. मग तर अत्यंत दुःख, एवढं दुःख की डायरेक्ट एवढा पश्चाताप की डायरेक्ट थंडी तापच सुरू झाला त्याला. मग एका दवाखान्यामध्ये गेला आणि सांगितलं की असा प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठला डॉक्टरांनी नाडी पिढी पाहिले, सर्व काही केलं आणि औषध देखील दिलं. बोल म्हणा, कोरडे म्हणा, हे औषध दिले आणि त्याने कोर्स देखील केला. शेवटी त्यातून तो बरा झाला. पुन्हा डॉक्टरकडे गेला का हो डॉक्टर तुम्ही मला औषध दिली, त्यातून मी बराही झालो, पण त्या औषधामध्ये नेमकं असतं काय. ते डॉक्टर हुशार, ते म्हटले महाराज तुम्ही विचारू नये, आम्ही तुम्हाला सांगू नये. त्यामध्ये काही आपे गोष्टी असतात, तुमच्याकडे न सांगितलेलं बरं. तर याला वाटलं आपण फार मोठं पाप केलं, भरपूर पाप केलं, तर हे पाप क्षालन करण्यासाठी महाराष्ट्रात थांबून चालणार नाही. आता आपण काशीलाच गेलं पाहिजे आणि पाप नष्ट केलं पाहिजे. डायरेक्ट काशीचा रस्ता धरला. उन्हाळ्याचे दिवस भयंकर ऊन पडलेलं. शेवटी चालता त्याला भूक लागली, तहान लागली. एक गाव पाहिलं, गावामध्ये प्रवेश केला. काही माणसं बसलेली होते बाहेर. त्यांना विचारलं का हो या ठिकाणी चांगल्या माणसाचं घर कोणतं. काही विचित्र लोक असतात, त्यांनी भलतंच घर दाखवलं. त्या घरी गेला, घरामध्ये बाई होती. तर त्याने आधारात तिथे केलं, या बसा पिण्यासाठी पाणीही दिलं आणि आग्रह केला की महाराज थांबा जरा, तुम्हाला मी स्वयंपाक करते, जेवण करा, तुमचा रस्ता तुम्ही जा. बाईने पटकन, याला भूक लागलीच होती, तेवढंच त्याला पाहिजे होतं. स्वयंपाक तयार झाला, जेवणाचं ताटही वाढलं आणि जेवणही सुरू झालं. अर्धं जेवण होत आलं. नंतर बाईने हात जोडले, महाराज तुम्हाला विचारू का म्हटले विचारा. याला वाटलं काहीतरी धर्मातील म्हणजे
पुराणातील शास्त्रातील काही प्रश्न असेल म्हटले विचारा. बाई म्हणू लागले मला फार मोठा पेच पडला. कोणता पेच? तर म्हणे मला 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत तर मला असा पेच पडला की या मुलाची सुनता करू का मुंज करू एवढं सांगा म्हणजे काम झालं. आता सुनता करू का मुंज करू हे शब्द कानी आल्यानंतर त्याने विचार केला इथं काहीतरी घोटाळा दिसतोय. तेव्हा तो म्हटला आता हे बाई आता मी तुझ्या हातचं जेवण केलं, आता अगोदर माझंच सांग, आता माझं थडगं बांधायचं कसा मध्ये बांधायचं. एवढा जो दूर जाण्याचा प्रसंग त्याला प्राप्त झाला कशामुळे? अति कर्मठपणा केल्यामुळे. विठ्ठला कर्म अवश्य करावं पण कर्मठपणा करू नये, लय बारीक चिरीक पाहू नये, सोडून द्यावं. नाम घ्यावं सोडून द्यावं. कारण नाम हे सर्व पापावर चालतं, सर्व प्राश्चित्तावर नाम चालतं. याकरता नाम सोडू नये. बाकी गेलं तरी चालेल, नाम सोडू नये. विठ्ठला विठ्ठला कर्माची वाट आणि योगाची वाट या वाटा अत्यंत दुःखदायक आहेत. याकरता तुकाराम महाराज बोलतात मोडोनी या वाटा सूक्ष्म सूक्ष्म दुष्कर केला राज्यभार झाले ऐसा. तर या सकळ मार्गामध्ये भक्ती मार्ग सगळ्यात सोपा दाखवलेला आहे. कर्म मार्ग देखील हा दुःख देणार आहे आणि योग मार्ग देखील तसा सोपा नाही, करायला सोपा आणि त्यातून शेवटी दुःखच माणसाला मिळत असतं. योग मार्ग फार कठीण आहे. त्याचं काठीण्य सांगत असताना ज्ञानेश्वर माऊली स्वतः सांगतात योगाची वाटा जे निघाले गासभटा तया दुःखाची वाटा भागाला. जो कोणी योग मार्गामध्ये पडला त्याच्या वाट्याला शेल्क दुःखच येणार, शेल्क दुःख त्याला मिळणार. जो कोणी योग मार्ग आचरण करणार, वास्तविक पाहता योग मार्गाचे महान योगी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जननी गंवाली प्रगटा केली, जननी गंवाली प्रगटा केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की योग मार्ग करा, योग मार्ग करा. पण महाराजांना कल्पना होती की योग याग विधी सिद्धी वायाची उपाधी हा सर्वांना शक्य होणारा मार्ग नाही. सर्वांना शक्य होणारा मार्ग नाम मार्गच. म्हणून महाराज आग्रहाने सांगतात हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. नाच गणा कोण करी नाच गणा
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. सर्वांनी नामचिंतन करा. कोणतं नाम तर हरी हरी. हरी या नामाचं चिंतन सर्वांनीच करा. नामस्मरण सर्वांनी करा. त्याचा परिणाम तेने जळ तुटईल. अर्थात तुमचं दुःख नष्ट होणार, तुमचं दुःख जाणार. तर नाम केवळ एकच काम करतं असं नाही, अनेक प्रकारची कामं करणारं नाम आहे. जसं ते पुण्य देतं तसं ते पापही नष्ट करतं. जसं ते दुःख निवृत्त करतं तसं ते सुखही देतं. सुखाचं हे नाम आवडीने गावे, सुखाचं हे नाम आवडीने गावे, सुखाचं हे नाम आवडीने गावे. माझे आडबावे, माझे आडबावे, विठोबाची सुखात हे नाम आवडले गावे, सुखात हे नाम आवडले गावे. तर नाम हे सुख देणार आहे आणि दुःख निवृत्त करणार आहे. त्या अधिकाराने घेतलं तर नाम हे पुण्य देणार आहे, पाप नष्ट करणार आहे. जीवनामध्ये पाप नसावं, जीवनामध्ये पुण्यच असावं. पुण्य करता काय सुख देतं, पाप करता काय दुःख देतं. पाप करून केलं तर त्याचं फल तुम्हाला निश्चितपणे दुःखच मिळणार, आणि जर तुम्ही पुण्य केलं तर त्याचं फल निश्चितपणे तुम्हाला सुखच मिळणार. याच्यामध्ये बदल होणार नाही. विठ्ठला तर आणखी एक उपाय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून देतात. भावे तुळसी दळ, भावे तुळसी दळ आणि थोडा हात, भावे तुळसी दळ, भावे तुळसी दळ आणि थोडा हात, भावे तुळसी दळ, भावे तुळसी दळ आणि थोडा हात, भावे तुळसी दळ, भावे तुळसी दळ आणि थोडा हात. मनवा पतिता देवरेवा, मनवा पतिता देवरेवा, आज कनका पडू, आज कनका पडू, आज कनका पडू, आज कनका पडू, प्रभाते भरी मनावे पतिता, मनावे पतिता आणि कनका पडू, आज कनका पडू, प्रभाते भरी आणि कनका पडू, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित बेलो बेरा. तर जो भगवान परमात्मा आहे त्याला भक्तिभाव समर्पण करा. देवाला भाव आवडतो, देवाला प्रेम आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ तयाला. भगवंताला सगळा सुकाळ आहे, त्याला दुष्काळ कोणता फक्त प्रेमाचाच आहे. त्याला प्रेम मिळत नाही.
असा प्रेमळ भक्त मिळाला तर भगवंताला अति आनंद होतो. विठ्ठला देवाला भाव लागतो, प्रेम लागतो. देवाला वस्तूची गरज नाही, सोन्याची गरज नाही, पैशाची गरज नाही, इतर कोणतीच गरज नाही. त्याला फक्त प्रेम लागतं. प्रेम असेल तर भगवान तुमचं काही करण्यास तयार होतो. अनेकांचं काम भगवंताने केलं ते प्रेमापोटीच केलं. सर्व संतांनी देव मिळवला तो प्रेमापोटीच केला. मैनलीन गोविंद मोल माई, मैनलीन गोविंद मोल, मैनलीन गोविंद मोल माई, मैनलीन गोविंद मोल. मी तसं भगवंताला फुकट घेतलं नाही, त्याला प्रेमाचं मोल दिलं, नंतर तुम्हाला मिळाला. विठ्ठल विठ्ठल भाव लागतो देवाला. भावेन देवं कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रुं सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशिमानयन्ति. ज्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी नियत साधन, जवळचं साधन, प्रमुख साधन जसं ज्ञान आहे, ज्ञान असेल तर मोक्ष, तसं भाव असेल तर भगवान. विठ्ठल भावे करावे भाजना, भावे करा नाम स्मरण, भावे करा भावे करावे भजन, भावे करा नामस्मरण, भावे जावे पंढरीशी, भावे न्हावे भीमारथीशी. एकनाथांचा अभंग आहे. याच्यात सगळा भावच प्रकट केलेला आहे. भाव असेल तर भगवान खुश होतो. भगवंताला दुसरं काही लागत नाही, प्रेम लागत, प्रेमच लागतं. भाव प्रेम एकच अर्थ आहे. भाव असेल तर भगवान तुमचं काही खाण्यास, काही करण्यास तयार आहे. काही माणसं म्हणतात भगवान आपलं खात नाही, भगवान आपलं पित नाही, पण या सगळ्या गोष्टी भगवान करतो. त्या पद्धतीने आपण भगवंताला खायला देत नाही. कोई कहते भगवान खाते नहीं, कोई कहते भगवान खाते नहीं, तुम शबरी के तरह खिलाते नहीं, तुम शबरी के तरह खिलाते नहीं. शबरी मातेने प्रभू रामचंद्राला उष्टे बोर खाऊ घातले, पण भगवंताने त्याची किळस केली नाही. त्याच्यामध्ये प्रेम होतं. ती जरी दिसायला वाकडी तिकडी होती, वेडी वाकडी होती, अमुक तमुक होती, जातीहीन होती, पण भगवंताने तो बाकी कसलाच विचार केला नाही. तिचं प्रेमच पाहिलं. काही माणसं म्हणतात भगवान आपल्याकडे येत नाही, पण त्या पद्धती आपण देवाला हाक मारत नाही. कोई कहते भगवान आते नहीं, कोई कहते भगवान आते नहीं, तुम द्रौपदी के तरह बुलाते नहीं, तुम द्रौपदी के तरह बुलाते नहीं. जसे द्रौपदीने भगवान कृष्णाला प्रेमाची हाक मारली, परिणाम भगवान गेला, द्रौपदीचं काम करून टाकलं.
तिने हाक मारली, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम मेरे। जब वैरी ने कबरी पकड़ी, जब वैरी ने कबरी पकड़ी, माता मनोरी प्रभु जी, माता मनोरी प्रभु जी, लाजर खो तुम मेरे 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 प्रभु जी, लाजर खो तुम मेरे, लाजर खो तुम मेरे प्रभु जी, लाजर खो तुम भगवंताने या प्रेमापोटी द्रौपदीचं काम केलं. हा प्रकार म्हणजे भगवंताने तिला लुगडे पुरवले, वस्त्र पुरवले आणि एका वेळेला भगवंताने तिला अन्न पुरवलं. दुर्वास ऋषी आले त्यावेळेला भगवंताला हाकत तिनेच मारली. भगवान तिथं प्रगट झाले, धावत पळत गेले आणि तिचं काम केलं. भगवंताने सर्वांना तृप्त केलं त्या प्रसंगी. हे सगळं प्रेमापोटी भगवान करतो. फक्त आपली भावना असावी, आपली तशी उत्कट भावना असेल तर भगवान काही करण्यास तयार आहे. विठ्ठला विठ्ठल. आगे तुळशी दळ, देवाला तुळशी दळ अर्पण करा ते भावाने प्रेमाने, पाणी अर्पण करा ते देखील भावाने प्रेमाने. भावच समर्थ आहे आणि अशी भावना धारण करा की देवा मी तर असं आहे तसं आहे. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पायापासी, एक विज्ञापना पायापासी. भगवंताकडे अशी करुणा भाकाशी प्रार्थना करा, नम्रता धारण करा. असं जर तुम्ही जीवनामध्ये भगवंताच्या बद्दल केलं तर भगवान निश्चितपणे तुमचं काम करणार. एकाने प्रश्न केला, एवढा उदार, एवढा असा भगवान आहे? हो. तुम्ही जर असा भाव देवाच्या चरणी अर्पण केला तर निश्चितपणे देव तुमचं काम करून जाणार. विठ्ठला. भगवान हा कृपेचा सागर आहे असं महाराज शेवटी. तुक मने हात कृपेचा सागर, 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 तुक मने हात
तेथे आहे थोरी नागवन नागवन
Mubarak